नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या नोबल अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आपल्या या सिरीजचा भाग 23 मित्रांनो, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत पोलीस प्रशासन यावर जे येणारे वारंवार येणारे जे क्वेश्चन असतात ते आपण आज डिस्कस करणार आहोत. जे IMP क्वेश्चन आहे मित्रांनो, प्रत्येक पोलीस भरतीमध्ये प्रश्न येतातच. चला तर सुरू करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या सिरीजचा पहिला प्रश्न, RAF म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रॅपिड ॲक्शन फोर्स. प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्र पोलीस सिटीजन पोर्टलद्वारे पोलीस ठाण्यास न जाताही तक्रार करता येते, हे विधान बरोबर आहे की चूक आहे हे ओळखायचं आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे विधान बरोबर आहे, सिटीजन पोर्टलद्वारे. प्रश्न क्रमांक 3 भारतातील पहिली सागरी पोलीस प्रशिक्षण संस्था टिमटिंब येथे स्थापन होणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोडक गुजरात या ठिकाणी भारतातील पहिली सागरी पोलीस प्रशिक्षण संस्था स्थापन होणार आहे. प्रश्न क्रमांक 4 पैठण येथे खुले कारागृह आहे, हे विधान योग्य आहे की अयोग्य हे ओळखायचं आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे विधान बरोबर आहे, पैठण या ठिकाणी खुले कारागृह आहे. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र पोलिसांचे सायबर लॅब टिमटिंब येथे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांचे सायबर लॅब आहे. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा बलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2010 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा बलाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 7 वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यास किती स्टार असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3 स्टार असतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक याला. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रात रेल्वे पोलीस परिक्षेत्रे कोठे आहे? रेल्वे पोलीस परिक्षेत्र. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र रेल्वे पोलीस परिक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रात सध्या किती पोलीस आयुक्तालय आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 पोलीस आयुक्तालय आहे महाराष्ट्रात. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रात सध्या एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8 पोलीस परिक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 11 गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय टिमटिंब येथे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे या ठिकाणी क्राईम इन्व्हेस्टिगेशनचं डिपार्टमेंट आहे, ज्याला आपण म्हणतो गुन्हे अन्वेषण विभाग CIDचं. प्रश्न क्रमांक 12 द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले पोलीस प्रमुख कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मानसिंह चुडासामा हे पहिले पोलीस प्रमुख होते. प्रश्न क्रमांक 13 महिला पोलिसांची नेमणूक करणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र हे महिला पोलिसांची नेमणूक करणारे पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 14 भूकंप अतिवृष्टी अशा वेळी जनतेला मदत करण्यासाठी टिमटिंब टीम काम करते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूकंप व अतिवृष्टीसाठी जनतेला मदत करण्यासाठी NDRF ही टीम मदत करते, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य सुधारणा व पुनर्वसन आहे, हे विधान बरोबर आहे की चूक? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, ब्रीदवाक्य सुधारणा व पुनर्वसन महाराष्ट्र कारागृहाचे. प्रश्न क्रमांक 16 दहशतवाद विरोधी पथक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ATS अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणतो आपण याला, दहशतवाद विरोधी पथक. प्रश्न क्रमांक 17 लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अँटी करप्शन ब्युरो, ज्याला आपण म्हणतो ACBचं पथक असतं ते लाचलुचपत विभागाचं. प्रश्न क्रमांक 18 स्थानिक गुन्हे शाखा म्हणजेच? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 LCBचं पथक. प्रश्न क्रमांक 19 भारताची गुप्तहेर संस्था. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 रॉ ही भारताची गुप्तहेर संस्था आहे. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 दक्षता हे महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र आहे. प्रश्न क्रमांक 21 युथ पार्लमेंट ही संकल्पना
कोणी मांडली? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 विश्वास नांगरे पाटील यांनी युथ पार्लमेंट ही संकल्पना मांडली. प्रश्न क्रमांक 22 वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बढती झाल्यास त्याला कोणते पद मिळेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पोलीस उपअधीक्षक हे पद मिळेल. प्रश्न क्रमांक 23 भारताची देशांतर्गत गुप्तहेर संस्था कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 IB, ज्याला आपण इंटेलिजंट ब्युरो म्हणतो. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था पोलीस अकॅडमी कुठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 नाशिक या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 25 इसवी सन 2001 या वर्षी राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य. हे विधान बरोबर आहे की चूक आहे? संदिग्ध. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे विधान बरोबर आहे. राज्य मानवी हक्काची स्थापना केली होती 2001 मध्ये. मित्रांनो, आपण या सिरीजमध्ये बघितले 25 क्वेश्चनचे पोलीस प्रश्नात वारंवार येतात. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आणि या सिरीजच्या अगोदर जे व्हिडिओ झालेले आहे मित्रांनो ते तुम्ही बघून घ्या. सर्व व्हिडिओ जे IMP क्वेश्चन आहेत मित्रांनो ते पाहायला नका विसरू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.